नमस्कार. कथाकथन 57. कथेचं नाव आहे ईश्वराशिवाय, अल्लाशिवाय, गॉडशिवाय झाडाचं पान पण हलत नाही. कथेचं नाव आहे ईश्वराशिवाय, अल्लाशिवाय, गॉडशिवाय झाडाचं पानही हलत नाही. सर्व धर्मातील सर्वसामान्य जे लोक आहेत ते असं समजतात, ईश्वराशिवाय, अल्लाशिवाय, गॉडशिवाय झाडाचं पानही हलत नाही. ईश्वर, अल्लाह, गॉड यांच्या मर्जीशिवाय झाडाचं पान पण हलत नाही, असं सर्वसामान्य लोक सर्व धर्मातील सांगत असतात. यावर हिंदू हृदय सम्राट विनायक दामोदर सावरकर म्हणतात, हा भ्रम आहे, हे चुकीचं आहे. पूजा अर्चा करून देव प्रसन्न होत नाही. सत्यनारायणची पूजा घालून देव प्रसन्न होत नाही. तुमच्या जीवनात देव, ईश्वर, अल्लाह, गॉड हस्तक्षेप करत नाही. तुम्हाला दुःखी ठेवत नाही, तुम्हाला सुखी ठेवत नाही. तुमच्याकडून ईश्वर काही घेतही नाही आणि तुम्हाला काही देतही नाही. तुम्हाला संकटातही टाकत नाही आणि तुम्हाला शिक्षाही करत नाही. तो तुमच्या जीवनात हस्तक्षेप करत नाही, असं कोण सांगतं? हिंदू हृदय सम्राट विनायक दामोदर सावरकर सांगतात. लक्षात ठेवा, सत्यनारायणची पूजा ते काय सांगतात पहा. सत्यनारायणची पूजा तुम्ही घालता, सत्यनारायणची पूजा 108 वेळा घालण्याऐवजी 1108 वेळा जरी सत्यनारायणची पूजा घातली तरी देव प्रसन्न होत नाही, तरी देव तुम्हाला मदत करत नाही, असं हिंदू हृदय सम्राट विनायक दामोदर सावरकर सांगतात. लक्षात ठेवा, तुमच्या जीवनात ईश्वर, अल्लाह, गॉड हस्तक्षेप करीत नाही. 1934 ते 1937 या 4 वर्षात, 34, 35, 36, 37 या 4 वर्षात लेखन रूपाने हिंदू हृदय सम्राट विनायक दामोदर सावरकर लोकांना सांगत असत. लेखनी रूपाने लेखन करून समाजाला सांगत असत, समाजासमोर मांडत असत. मनोहर, स्त्री, किर्लोस्कर या मासिकातून आपले विचार मांडत असत. लक्षात ठेवा. धन्यवाद.